अरे तू काय छक मारतो का इथं? तू काय छक मारतो का इथं? खरं काय आणि खोटं काय ह्या जेव्हा दोन बाजू आपण तपासण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खोटी बाजू, जसं एखादा ऍक्सिडेंट झाला तो आमदार खासदार रस्त्यावर दाखवतात, त्याचा उहापोहा होतो, ते लक्षात येतंय की हे इथं कुठेतरी बनवाटपणा दिसतोय आणि तो आमदार खासदार झाल्यानंतर ते समाजसेवा करण्याचे केविलवाना प्रयत्न दाखवत असतात. पण बच्चू कडू नावाचा एक वादळ वयाच्या 13व्या वर्षी कबड्डी प्लेयरला रक्त पाहिजे होतं म्हणून स्वतः रक्त देत असताना त्यांचं 50 किलोसाठी वजन कमी पडलं तर त्यांनी 1 किलोचा गोटा आपल्या खिशात ठेवून ते वजन देण्याचे त्यांनी प्रयत्न केले. मग ते समाजसेवा त्यांच्या मनात बालपणापासून रुजलेली होती. जेव्हा ते गुवाहाटीला गेले तेव्हा पूर्ण महाराष्ट्रात बच्चू कडू नावाचं माणूस हा बदनाम झालेला होता. असं वाटलं की आता बच्चू कडू आमदारकीला पडल्यानंतर संपतील, पण त्यांच्यातला समाजसेवक रुग्णसेवक हा थांबायला तयार नव्हता. एक वेळ महाराष्ट्रातील आमदार असेल पडल्याबरोबर सुरुवात केलेली आहे. निवडून आलेले आमदार यथेच्छ त्यांचे निवडणुकीच्या शुभेच्छा हार्दिक अभिनंदन स्वीकारत होते, पण पडल्यावर सुद्धा न थांबणारा माणूस म्हणजे बच्चू कडू. आमदार झाल्यानंतर एखादा माणूस थांबला असता. त्यांनी पण केला. उपमुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांना येणाऱ्या काळात मुख्यमंत्री करण्याकरता पायात भिंगरी गत्ते फिरतात. ऊन वारा पावसाची कुठेही चिंता नाही. लोक त्यांच्या शंका घेतात, त्यांच्या कमेंट्सवर पाहतो, पण कुठंतरी हा माणूस खरा समाजसेवक, खरा रुग्णसेवक, समाजाची जाण असणारा हा बच्चू कडू खरोखर इमानदार आहे असं कुठंतरी वाटतंय. टीका करणारे त्यांच्यावर टीका करत असतील. असाच प्रसंग हा अकोल्याच्या हॉस्पिटलमध्ये झाला. अरे तू काय छक मारतो का इथं? तू काय छक मारतो का इथं? का फिरला नाही तू वार्डात? त्याप्रमाणे सांगितलं पाहिजे. तुमचे रोज ड्युटी करायला काय जातोय? काय हरकत आहे वार्ड वाईज फिरलो तर? बाई खोटी बोलतो, काही पाणी भेटतं, हे सगळे खोटे बोलतात. हे आहे किडनी गेलेलं, तिला पाणी भेटत नाही, औषध तुला पाणी पण देत नाही यार तुम्ही. अरे तर काही ऐकतच नाही. बोलल्यावर ते सांगून द्या म्हणतात डिंगले, असं डायरेक्ट म्हणतात. ते किती फोन करतो मी, रात्री बेरात्री फोन उचलत नाही 12च्या नंतर. पेशंट तर कधी सिरियस होते ना. तुम्ही त्याच्यावर ढकलता यार. माझं मान आहे तुम्ही डीन आहे. किती वार्ड आहे हे? थांबा रे हे. किती वार्ड आहे? किती वेळ लागतं? 32 वार्ड. किती वेळ लागतो सांगा ना, किती वेळ लागतो? हजारो लोकांचं नुकसान त्रास होतं, समजतं का काही? हा लाज वाटली पाहिजे का नाही? पाणी पण भेटत नाही पेशंटला, औषध दूर झाले, पाणी पण नशिबात येत नाही. वाटते का थोडी? हो. बाकीचे आमदार हे बनावट त्यांची व्हिडिओ तयार करतात, पण हा त्यांच्या व्हिडिओ बनवताना कुठंच बनावट वाटत नाही. आणि पहिलाच हा माणूस समाजसेवक, रुग्णसेवक. खरंच तुम्हाला वाटतोय काय की बच्चू कडू हे जे करत असताना हा स्टंट करतो म्हणून? पायात साल्ट निघेपर्यंत हा माणूस फिरतोय. मेळघाट सारख्या दुर्गम भागात कडक उन्हात फिरतोय. एसीत बसून गाडीच्या समोर जेव्हा लोक येतात तिथं तो माणूस जात नाही. तो सोबत लोकांच्या चालतोय. मागं शेतकऱ्याचा अमरावतीला आंदोलन झाला, बाकीचे नेते पळाले असते, पण हा माणूस स्वतः लाठीकाठी खाण्यासारखा समोर जातो. 360 गुन्हे का? आणि त्यांच्यावरच गुन्हे का? सरकारने त्यांना गुरफटायचे प्रयत्न केले, पण तो माणूस ओरिजिनल आहे आता तरी असं लोकांना वाटतंय. लोकांना पहिल्यांदा असं लोकांनी काय बंब केला की बा प्रहार पक्ष हा विलीन होईल, बच्चू कडू शेतकऱ्याप्रती आवाज उठवणार नाही, बच्चू कडू सरकारात असल्या म्हणजे रुग्णालयात जाणार नाही. पण या गोष्टीला, सर्व गोष्टीला फाटा देऊन बच्चू कडू हा खरा रुग्णसेवक, समाजसेवक आहे असंच या व्हिडिओवरून आपल्या निदर्शन येते. आपल्याला व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी गन्ना काकांना चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आपलं चॅनल, आपल्या मातीत चॅनल. धन्यवाद.